सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवलेलं आहे आणि मराठा आरक्षण रद्द करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. तसंच मुंबई उच्च न्यायालय आणि गायकवाड समितीने 50% पेक्षा आरक्षण देण्यायोग्य समाज आहे असं म्हणून जे मान्य केलं होतं, त्या संदर्भात सुद्धा परिस्थिती विशद केलेली नाही आणि त्यामुळे आम्ही ते सुद्धा आधार अमान्य करत आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे मराठा आरक्षण हे फेटाळून लावलेलं आहे. आता या संदर्भात अर्थातच राज्य सरकार पुढची पायरी म्हणून रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करू शकते. सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या न्यायाधीशांच्या 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिलेला आहे मराठा आरक्षण रद्द करण्याचा, त्याच न्यायपीठासमोर पुनर्विचार याचिका ही विचारार्थ येऊ शकते. पुनर्विचार याचिका करत असताना 2 महत्त्वाचे मुद्दे असतात. एक म्हणजे जी वस्तुस्थिती आहे ती लक्षात घेतलेली नाही निर्णय देताना असं मांडता आलं पाहिजे, म्हणजे फॅक्ट ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायद्याचे काही अन्वयार्थ चुकीचे काढलेले आहेत हे दिसलं पाहिजे, किंवा कायदा चुकीच्या पद्धतीने लक्षात घेतलेला आहे, किंवा एखादा कायदा हा लक्षातच घेतलेला नाही, तरतूद विचारार्थ घेतली नाही असं दाखवता आलं पाहिजे. तरच पुनर्विचार याचिका टिकू शकते आणि त्याची दखल घेतल्या जाऊ शकते. मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक मागासलेला नाही हे अधोरेखित करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की गायकवाड समितीचा अहवाल आम्ही अमान्य करीत आहे. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस गायकवाड समिती नेमण्यात आली आणि त्यांनी तो अहवाल सादर केला, त्यावेळेस सुद्धा जे राजकीय पक्षाचे नाहीत अशा सुद्धा अनेक लोकांनी गायकवाड समितीने योग्य अहवाल तयार केला नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं म्हणणं दुर्लक्षित करण्यात आलेलं होतं. आणि हे सतत आपण पाहतो की टेबल मेड रिपोर्टच्या स्वरूपामध्ये की गायकवाड समिती नेमण्यात आली, गायकवाड समितीला सांगण्यात आलं की आम्हाला अशा अशा प्रकारचा रिपोर्ट पाहिजे, त्या अहवालामध्ये या गोष्टी आम्हाला अशा स्वरूपात पाहिजे, हे सांगून तसा रिपोर्ट तयार करून घेतलेला आहे आणि त्यामुळे तो विश्वासार्ह ठरला नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये. आपण समजून घेतलं पाहिजे. आता भावना बाजूला ठेवून कायदा आणि संविधानिकता काय आहे ती लक्षात घेण्याची गरज आहे असं मला वाटते. अर्थात भारतीय संविधानातल्या कलम 15(4) आणि 16 नुसार शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या एखादा समाज आहे का हे ठरवण्याचे हक्क राज्य सरकारला आहेत की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरित ठेवलेला आहे. खरं तर ते अधिकार भारतीय संविधानानुसार आहे. आता 50% पेक्षा जास्त आरक्षण होत असेल आणि त्यामुळे ते फेटाळलेलं असेल तर मग आणखी काही इतर राज्यांमध्ये, तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण असताना त्याचा विचार न करता महाराष्ट्रासोबत भेदभावपूर्ण वागणूक का करण्यात आली, किंवा महाराष्ट्रासोबत भेदभावपूर्ण निर्णय प्रक्रिया का वापरण्यात आली सर्वोच्च न्यायालयातर्फे, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की जर 50%ची मर्यादा इंदिरा साहनीच्या केसमध्ये 1982 मध्ये ठरवून देण्यात आली होती, तर मग ती मर्यादा सगळ्याच राज्यांनी पाळायला पाहिजे. काही राज्यांनी जर 50% पेक्षा जास्त आरक्षण दिलेलं असेल आणि ते सुरू असेल, त्याच्याबद्दल कोणताही आक्षेप कोणी घेतला नसेल आणि आत्ताच्या या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या वस्तुस्थितीकडे डोळेझाक केली असेल, तर नक्कीच रिव्ह्यू पिटिशनमधून हे सुद्धा मुद्दे मांडता येण्यासारखे आहेत असं मला वाटते. आता ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की अनेक मराठा समाजातले घटक हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, हातावर पोट घेऊन जगणारे आहेत, गरिबीसह जगणारे आहेत आणि त्यांच्या जीवन हक्कांचा विचार झाला पाहिजे. आणि त्यामुळे सरसकट मराठा समाजाला आरक्षण नाकारत असताना ही वस्तुस्थिती जी डोळेझाक केलेली आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. अर्थात आरक्षण हा रामबाण उपाय कोणत्याच गोष्टीचा असू शकत नाही हे पुन्हा एकदा मला सांगायचं आहे. आरक्षणावर अवलंबून राहणारा समाज ही राजकीय लोकांची गरज आहे आणि त्याच्यामुळे नोकऱ्या नसताना आरक्षणाचा जो काही रामबाण उपाय सांगण्यात येतो त्याबद्दल आपण पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. ECBC ऍक्ट जो घाईघाईने केलेला होता त्याच्यातून आणि आता जो निर्णय आलेला आहे त्याच्यातून कुणीतरी आपल्याला फसवलेलं आहे अशी भावना एक मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. मग कोणी फसवलं आहे, आपण फसवलेले गेलेलो आहोत तर कोणाकडून गेलेलो आहोत, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये परत राजकारण
करण्याचा प्रयत्न ऑलरेडी सुरू झालेला आहे. मला हे सांगायचं आहे की आपण या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी जी प्रतिक्रिया आज दिलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे असं समजून घेतलं पाहिजे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सगळ्या वकिलांनी म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मराठा समाजाचे जे कोणी वकील असतील त्या सगळ्यांनी त्यांची बाजू व्यवस्थित मांडली, परंतु कायद्याचे आणि संविधानात्मक काही मुद्दे असतात ते आपण आता मुख्य निकालची कॉपी आल्यानंतर लक्षात घेता येईल. हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की उद्रेक नावाचा शब्द सुद्धा काढू नका. सध्या आरोग्याची आणीबाणी आहे, करोना विषाणूंनी थैमान घातलेलं आहे. अशा वेळेस या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काहीतरी उद्रेक करणं, गडबड गोंधळ करणं हे टाळलं पाहिजे, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटते की छत्रपती राजे म्हणून त्यांची अत्यंत ही योग्य भूमिका यावेळेची प्रतिक्रिया आहे आणि ती आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे. आणखी मुद्दा एक आहे की 102व्या घटना दुरुस्तीनुसार एखाद्या समाजाला पात्र ठरवण्याचे अधिकार किंवा नवीन एखादा प्रवर्ग मान्य करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत की नाही याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे हे आपल्याला प्रत्यक्ष निर्णय आल्यावर बघावं लागेल. पण तो जर प्रश्न अनुत्तरित ठेवण्यात आला असेल तर हा सुद्धा एक महत्त्वाचा रिव्ह्यू पिटिशन मधला मुद्दा असू शकतो. कारण की आताच्या या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 102वी घटना दुरुस्ती जी आहे ती घटनाबाह्य नाही आणि त्यामुळे ती घटना दुरुस्ती त्यांनी मान्य केलेली आहे. त्याबरोबर हा पण एक दिलासा त्यांनी दिलेला आहे की 9 सप्टेंबर 2020 पर्यंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ज्यांच्या या आरक्षणानुसार ACBC आरक्षणानुसार झाल्या असतील त्या सगळ्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ग्राह्य धरण्यात येतील. त्यांना कोणताही धोका नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. आणि मला असं वाटते की आरक्षणाबद्दलची चर्चा ही या निमित्ताने सुरूच राहील. आपण कायदा आणि संविधानिकता ही समजून घेतली पाहिजे. आरक्षण हा एकमेव उपाय नाही हे समजून घेतलं पाहिजे आणि आरक्षण मिळेल नाही मिळणार यासाठी लढाई सुरू राहील. परंतु कोणत्याही प्रकारे कायदा हातात न घेता आणि भावनांचा उद्रेक होऊ न देता हे ठरवावं लागेल की आपल्या भावनांचा, आपल्या समाजाचा कोणीही राजकारणासाठी उपयोग होऊ द्यायचा नाही. तरच मला वाटते की एक सुशिक्षित समाज निर्माण होईल.